द्वारकाधीशचं मंदिर आहे. 10 जुलैला क्षितिजच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही पाबासण पूजन केलं. म्हणजे ज्या ठिकाणी देव बसणार आहे त्या जागेला पाबासण असं म्हणतात. ते पूजन केलं. आज 26 नोव्हेंबरला देव येणार आहे, पण त्या अगोदर आपण जसं घरात राहायला जातो आणि आपल्या वास्तूचं पूजन केल्यानंतर आपण राहायला जातो, तसं आज आप्पांच्या वाढदिवसाला आम्ही वास्तुपूजन केलं ह्या मंदिराचं आणि 26 नोव्हेंबरला मग देवाची प्राणप्रतिष्ठा. काय वैशिष्ट्य आहे या मंदिराचं? कशा पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे? किती दिवसाचा कालावधी लागतो? खरं म्हणजे भूमिपूजन करून आज मला वाटते 9 वर्ष होते. त्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये एकही खिळा वापरलेला नाहीये. इंटरलॉक सिस्टमनी हे मंदिर बनवलं गेलं आहे. याची विशेषता अशी आहे की द्वारकेचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती व्हावी अशी माझी इच्छा होती आणि त्या पद्धतीने बनवलं गेलंय. प्रत्येक खांबांवर तुम्ही बघत असतील तर सगळे देवी देवतांचे मूर्त्या कोरल्या गेल्या आहेत. त्याशिवाय इकडे 56 पायऱ्या आहेत ज्या द्वारकाधीश मंदिराला, म्हणजे गोमती किनाऱ्यावरनं जर तुम्ही मंदिरात गेले तर 56 पायऱ्या आहेत. ह्याला कालावधी ह्याच्यासाठी लागला की 2 वर्ष करोना